जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आम्ही निघालेलो आहे दुमाळवाडीचा वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो आहे माझ्या मित्रांसाठी। आमचे दोन मित्र अजून फलटणमध्ये येणार आहेत। तर मित्रांनो, हे आहेत आमचे दोन मित्र, प्रथमेश आणि मीर जगताप। तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे वॉटरफॉल पाहण्यासाठी, दुमाळवाडीचा वॉटरफॉल पाहण्यासाठी। इकडं बघतो तर काय परिसर सगळा पावसाने माखलेला, लय भारी वाटत होतं मित्रांनो। एक नंबर परिसर, पावसात फिरण्याची मजाच वेगळी असते गाडीवर। तर मित्रांनो, इकडं आलो बघतो तर हा दुमाळवाडीचा परिसर लयच भारी आहे मित्रांनो। मी इकडं बघतो तर संडे निमित्त का लयच गाड्या गर्दीच लय खंडीभर होती। तर मित्रांनो, का इथनं आतमध्ये जायला लागतंय मित्रांनो, डोंगरात येते धबधबा, लय भारी वाटतं मित्रांनो। पण आता आम्ही चाललोय पाण्यात, नाही आमचा ओंकार गायकवाड गाडी घेऊन चालला आता पाण्यात पार करत। तर मित्रांनो, आता हे बघा आमचं बुटबीट सगळं भरलंय। तर इकडं बघतो का इकडं सगळे मोठ्या माणसांची पार्टी चाललेली। आता परत हे आला, हे इथनं परत आता पार करत जायचं आता पुढं। तिथं सगळी गाडी लावतात म्हणून म्हणलं आपण पण गाडी लावावं इथं। तेव्हा इथं गाड्या लावले मी, मित्र माझे मित्र। आता निघालो आम्ही वॉटरफॉलच्या दिशेने। इकडं बघा कशी चालल्यात खोंड आमची दोन। तर म्हणलं आता जावं, इकडं हिरवगार असं लयच भारी होतं। आता मित्रांनो, आम्ही इथं चुकलो म्हणून आम्ही आता परत इकडून चाललोय। मग असे चुकलो आम्ही तिकडून। आता हे बघा, हे दोन होते मित्र, त्यांनी हात केला म्हणून मी पण हात केला। तर मित्रांनो, चला आता तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर ना। हे बघा पाणीच पाणी, नुसतं खळखळ पाणी। आमची टीम गेली पुढं आता चालत नुसतं बघ गॉगल घालून कशा शायनिंग मारतोय। लय भारी वाटलं मित्रांनो, तुम्ही सुद्धा या। कोण सातारकर आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। लयच भारी परिसर आहे सातारचा। आणि हा पलटणचा परिसर आहे मित्रांनो, दुमाळवाडीचा। तर मित्रांनो, डोंगरात ते अजून काय पोचलो नाही, निकाल आमचा थकला थोडा। तर आम्ही चाललोय मित्रांनो पाण्यातनं। तर मित्रांनो बघा, आमचा ओंकार गायकवाड पाठीमागं। मित्रांनो, लयच भारी वाटते मित्रांनो। इकडं बघा सगळं फोटोशूट लय भारी करायला आवडते सगळी, कारण का संडे म्हटल्यानंतर लयच भारी वाटतं। आता हे दोन मित्र होते, हे लय बारकी पोरं लयच खतरनाक होती मित्रांनो, कारण का ती लयच खतरनाक। तुम्ही डोंगर पाहिला का, नसेल पाहिला तर पावा, असं काहीतरी म्हणत होती, लयच कॉमेडी करत होती। इकडं बघतो तर काय इकडं फोटो सेशन चाललेलं। चला म्हटलं आता उशीर झाला लय म्हटलं, कारण सगळे निम्मी अर्धी माणसं तर घरी चाललेली। आता मग आम्ही पोचलो इथंच, एका डोंगराच्या तिथंच आम्हालाच वाटतं पहिला बघा कसा चाललाय। लय मित्र खतरनाकच मित्रांनो, लयच भारी वातावरण खतरनाक होतं। इकडं बघा गर्दी, पर्यटक नुसतं लागायचं दुमाळवाडीच्या वॉटरफॉलच नुसतं बघायला जातात। लय भारी वाटतंय मित्रांनो, तुम्ही पण या। नुसतं कालवा करतात मित्रांनो, लय भारी वाटलं मित्रांनो। आपला एकच डायलॉग असतो, काय मित्रांनो, लय खतरनाक। तर मित्रांनो बघा, इथं वरनं धबधबा पडतो आणि खाली बघा किती प्रेक्षकांची गर्दी। पर्यटक लोक लय भारी येतात मित्रांनो इकडे। मी आणि माझे मित्र गेलो, आमचे मित्र इकडे थांबलेत दुमाळवाडीचा वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी। मित्रांनो, मी आलेलो आपली पोस्ट कसं दाखवलं, लय भारी वाटलं मित्रांनो, तुम्ही पण या। यांनी काय माझी मस्करी केली, मला पाण्यातच बुडकावलं, हे बघा निघायचे आमचं। नंतर मित्रांनो इकडं पोज देत होते मित्र आमचे, फोटो काढून झाल्यानंतर म्हटलं आता जाऊ घरी, कारण का उशीर झाला होता। आता आम्ही निघालो घराच्या दिशेने। तर मित्रांनो, या तुम्ही पण, काय बघा कसं खळखळ पाणी नुसतं, लय भारी वाटतंय मित्रांनो। इकडचा परिसर, सातारकरचा परिसर म्हटल्यानंतर लयच भारी वाटतं मित्रांनो। आता आम्ही चाललोय पुढं 3 खोंड घेऊन आता। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आता चाललोय आम्ही, आता म्हटलं घरी जाता वडापाव खावा, कारण का वडापाव खाल्लाच नव्हता, लय भूक लागलेली। मग इथं आलो आणि म्हटलं आता वडापाव घेतला। तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग, आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका।